मुंबईतल्या रस्त्यांचा आयुर्मान वाढणार। पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर मायक्रो सरफेसिंगचा वापर। माहीम कोळीवाड्याला मिळणार नवी झळाळी। संरक्षक भिंतींचं सुशोभीकरण आणि किल्ल्याचाही होणार जीर्णोद्धार। मुंबई विमानतळ ठरलं सर्वोत्तम। अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे 5 कोटींपेक्षा जास्त प्रवाशांची अत्यंत उत्तम हाताळणी। पहिल्याच दिवशी कोस्टल रोड सुसाट। 12 तासात तब्बल 16,000 वाहनांचा प्रवास। रमजान आणि वाढत्या उकाड्यामुळे ग्राहकांकडून कलिंगडला मागणी वाढली। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 1136 टन कलिंगडाची आवक। आंब्याची आवक विनाअडथळा होण्यासाठी एपीएमसीमध्ये स्वतंत्र गेट निश्चित। कलिंगड आणि टरबूज सारख्या फळांना दुपारी 3 नंतर मार्केट प्रवेश। होळीच्या निमित्तानं कोकणामध्ये जाण्यासाठी एसटीच्या जादा गाड्या। पुण्याहून 30 जादा एसटी बसेस होळीच्या निमित्तानं चाकरमान्यांसाठी सेवेत सज्ज। एकदा वापरून फेकण्यात येणाऱ्या प्लास्टिकवरील बंदीची अंमलबजावणी करावी। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश। प्रदूषण रोखण्यासाठी पालघरमध्ये एसटी महामंडळाचा पुढाकार। 300 बसेस एलएनजीवर चालवण्याचा निर्णय। राज्यभरात उन्हाचा कडाका। मालेगावमध्ये तापमान 40 अंशांवर। मार्च महिना सुरू होताच विदर्भातील तापमानात मोठी वाढ। 9 जिल्ह्यांमध्ये तापमान 39 अंशांच्या पार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरात 3 दिवस मंथन। संघ परिवारातल्या सगळ्या संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार। पुणे विद्यापीठाच्या परीक्षेतनं आता पुरवणी हद्दपार। उत्तरपत्रिकेच्याच पानांमध्ये वाढ करण्याचा निर्णय। पुण्यामध्ये ओला आणि उबरला दणका। जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही कंपन्यांचा परवाना नामंजूर। उज्जैनमधल्या मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा विकास। मुंबई महानगरपालिका करणार 500 कोटी रुपये खर्च। मत्स्य दुष्काळात जेलीफिशचं संकट। शासन स्तरावरनं मदतीची मागणी। नागपुरात चुकीच्या दिशेनं वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांचा आक्रमक पवित्रा। आतापर्यंत 121 वाहन चालकांवर गुन्हे दाखल। आणि अमरावती शहरामध्ये श्वानांचा हैदोस। वर्षभरात 15,000 लोकांना चावा।